गोपाल कृष्ण भगवान की जय। नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण लक्ष्मीनारायण नारायण नारायण लक्ष्मीनारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण हरि पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। कपिवरे महारुद्र हनुमान की जय। श्री संत एकनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। गोपाल कृष्णाय नमः। बोलिए पिता भवभूति मुक्ता भरेगा मुक्ति। ये भक्ति आणि मुक्ती लाभली तिघान महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु वैदे समागत्य दिष्टं तमानन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। रामचंद्र भगवान की पवनसुत हनुमान महाराज की जय। पुण्यभाव पवित्रातली ही नगरी आणि रमणच्या नगरीमध्ये अधिक मासानिमित्त ज्याला पुरुषोत्तम मास म्हणतात असा असणारा पुरुषोत्तम मास अधिक मासानिमित्त चालू असलेला किंवा होत असलेला अधिक महात्म्य नावाचा ग्रंथ आणि म्हणून सर्वप्रथम भगवंताच्या चरणावरती नतमस्तक ह्या व्यासपीठाचे अधिष्ठान मूर्ती असणारे आमचे लोकपटी ह्या सर्व त्यांचे हरिभक्त आहेत
आणि मार्गदर्शक मारुती पाटील कावडलेकर, अगदी गोड गळ्याच्या धनी असणारे आमचे रावसाहेब पाटील या सर्वांच्या चरणामध्ये नमस्कार. श्रोते तुम्ही बैठण्याच्या वरती या नाही श्रोते मार्गाच्या चरणामध्ये नमस्कार. आणि कथेला सुरुवात. कथा अगदी गोड आहे आणि अधिक मासामध्ये काय दान दिल्यानंतर काय प्राप्त होतं या पद्धतीनं भगवान विष्णू परमात्मा माता लक्ष्मीला सांगायला लागले. आणि म्हणून माऊलीला सांगितले सुवर्ण दान केल्यानंतर काय होतं. सुवर्ण दान केल्यानंतर भगवान विष्णू परमात्मा प्रसन्न होत आहे. पुढे जाऊन सांगितलं त्या ठिकाणी मोती दान केल्यानंतर काय होतं. त्या ठिकाणी भगवान गणेशंकर प्रसन्न होत आहे. आणि मग आता या ठिकाणी मुक्ता फळ दान केल्यानंतर काय होतं. तर पितरस्य संतुष्ट भवन्ति निखिलेश्वरः या ठिकाणी पितरांना त्या ठिकाणी असणारं सुख प्राप्त होतं. कशामुळे तर दानामुळं. कारण दान हे सर्वच वेळेस करतो आपण, परंतु अधिक महिन्यात दानाला विशेष महत्त्व म्हणत नाही. का तर अधिकम फल या ठिकाणी अधिक महिन्यामध्ये दान केल्याच्या नंतर अधिक अशा पद्धतीचं फळ प्राप्त होतं. अधिक महिना निर्माण का झाला तर सौर वर्ष, हिंदू पंचांगानुसार सौर वर्ष आणि चंद्र वर्ष असे 2 वर्ष आहेत. या 2 वर्षामधून त्या ठिकाणी 11 दिवस त्या ठिकाणी बाजूला राहण्यात दिले आणि राहिल्यामुळं त्या 3 वर्षामध्ये 33 दिवसांचा अधिक मास त्या ठिकाणी झाला. आणि म्हणून अशा पद्धतीनं अधिक महिन्यामध्ये अशा पद्धतीने दान दिल्याच्या नंतर प्राप्त होतं. अशा पद्धतीने कधी करते बोलतात निश्चित अशा पद्धतीनं फळ प्राप्त होतं. नवे पंचभक्त म्हणजे भगवान त्या ठिकाणी भगवानी सहित माता सहित त्या ठिकाणी प्रसन्न होत आहे. अशा पद्धतीनं आणि प्रसन्न झालेले भगवंत काय करतात तर कृपा करतात, आशीर्वाद देतात. अशा पद्धतीनं कधी करते बोलतात संतुष्ट होत आहेत आणि सदा सर्वदा त्यांचा आशीर्वाद आमच्यावर असतो. अशा पद्धतीने बोलतात पाणी पाजलं तर मात्र त्या ठिकाणी वरून देवता आमच्यावरती प्रसन्न होते. आणि वरून देवता प्रसन्न झाल्यानंतर आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी अन्नाची कमतरता राहत नाही. अशा पद्धतीने असं दान कुठलं असेल तर अन्नदान आहे. कारण प्राण हा अन्नमय आहे. त्या ठिकाणी माणूस त्या ठिकाणी वस्त्र नसेल ते काही करू शकेल, निवारा नसेल तर करू शकेल, मात्र जर अन्न नसेल तर अन्न नसल्याच्या नंतर किंचित सुद्धा त्या ठिकाणी मनुष्य जीवन करू शकत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं अन्नदान केल्याच्या नंतर संबळ
देह जाईल
जाईल. या ठिकाणी देह जाणार आहे आणि गेल्याच्या नंतर 12 दिवस त्या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये तो देह असतो आणि मग 13व्या दिवशी यम लोकाचा जो रस्ता आहे तो मार्ग करून त्या ठिकाणी 12व्या दिवशी त्या देहाला करावं लागतं आणि करताना त्या ठिकाणी यात्रा मिळत आहे. जर अन्नदान केलं नाही, प्रसाद तहान त्या ठिकाणी पाणी पाजलं नाही तर यात्रा त्या ठिकाणी दुःख भोगावं लागतं. आणि हे कुठं तर विष्णू पुराणामध्ये लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने कवी करते बोलतात स्वर्गामध्ये
नाहीत आणि जर कोणी त्या ठिकाणी त्रास होत असेल तर माझे भोळे शंकर त्या ठिकाणी जात आहेत आणि भोळे शंकर त्या त्रासापासून त्याची सुटका करतात. अशा पद्धतीने किंवा दान दिलं आणि दान दिल्याच्या नंतर वरून नावाचे दैवत आमच्यावरती प्रसन्न होते आणि वरून देव प्रसन्न झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी वरून लोकांमध्ये त्यांना नेत्र किंवा त्या ठिकाणी सुख प्राप्ती होते. अशा पद्धतीने होतात अशा पद्धतीनं होत आहे. आणि दाम्पत्य म्हणजे पती पत्नी त्या ठिकाणी वस्त्रदान दिल्याच्या नंतर काय होते गुरुकुल दान दिलं किंवा भिक्षांना दिलं तर सप्त ऋषींना त्या ठिकाणी पूजा केल्यासारखं होतं. अरुंधती आणि माता अरुंधती आणि वशिष्ठ मुनी यांची सुद्धा लक्ष्मी नारायण किंवा त्या ठिकाणी दोघांची पूजा केल्यासारखं होतं. अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी कवी करते होतात. दोघे जागे ना मी ऐसे नानाचे प्रकार त्यांच्यावरती
आणि म्हणून त्या असणाऱ्या महिष्मती नावाच्या नगरामध्ये चहूवर्णी असणारे चारही वर्ण त्या ठिकाणी राहायचे, शास्त्राचा अभ्यास त्या ठिकाणी करायचे, वर्णन करायचे आणि अशा पद्धतीनं नित्य अशा पद्धतीनं आचरण करणारे, दान पुण्य विलायत ध्यान करणारे व्यक्ती चारही वर्णाचे त्या महिष्मती नावाच्या नगरामध्ये राहत होते. फिरत 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 त्या ठिकाणी त्या
नगरामध्ये आलेला आहे आणि आल्यानंतर बोला पुढं मध्यान काळीची वेळा पोटा पाहिजे अन्नाचा गोळा मनोनिया शोधित झालेला ग्राम माझी ते समरी आणि म्हणून तो रामाचा पुत्र झालेला आहे. दुपारची वेळ झालेली आहे आणि म्हणून अन्नामध्ये पोटामध्ये अन्नाचा कळ नाही. पोटामध्ये जर काही भुकेनं व्याकुळ झालेलं बाळाच्या ठिकाणी फिरायला लागलं. फिरताना मला अन्न कुठं मिळेल, मला खायला कुठं मिळेल, माझ्या पोटाची कळी कशी होईल, अशा पद्धतीचा विचार करत त्या ठिकाणी फिरतोय आणि फिरता फिरता त्याला काय झालं विचार करणार द्विज शर्मा नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी आलेला आहे आणि आल्यानंतर काय झालं आणि मात्र समयी शुद्धित समयी पातवणी आतिका ऐसी ऐकतांची प्रमाता आला द्विज शर्मा आणि म्हणून मागच्या रात्रीमध्ये दुपारची वेळ झालेली आहे आणि अशा पद्धतीने दुपारची वेळ झाली. माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि म्हणून मी अन्न शोधतोय आणि मला अन्नदान देणारा किंवा माझ्या पोटाची कळी होणं मला कोणी आहे का, अशा पद्धतीने ते बाळ बोलताना मात्र द्विज शर्मा नावाचा जो ब्राह्मण आहे तो धावत आलेला आहे आणि धावत येऊन तो काय बोलतो भक्तास्ते मिला ब्रह्मणा येरुकाय बोले वचन तोची श्लोकावधारा पूर्ण काय वचन बोलिला आणि म्हणून त्या ब्राह्मणाचा नवा तो द्विज शर्मा नावाचा ब्राह्मण करायला लागला आणि करताना तो काय वचन बोलतो किंवा काय त्या ठिकाणी बोलतो ते पुढे ऐकूया. मनुष्याले दप्तरे विषवत वाटे उपचार सर्वरी तरी अन्न औषधा केला होई आहे किंवा नाही गाता आणि म्हणून तो ब्राह्मण म्हणतोय काय तर त्या ठिकाणी शुरा झाल्यामध्ये भुकेनं मी व्याकुळ झालेला आहे आणि त्या ठिकाणी वरून उन्हाचा तडका होत असतोय. विष त्या ठिकाणी सर्व जरी उपचार देत असतील तरी हे सर्व विषाप्रमाणे वाटतंय. कारण किती जरी सोनं आलं असं म्हणजे किती जरी पैसे कमवलो तर पैसे खंडायचे नाही. म्हणून अन्न 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 व्हायला लागला आणि म्हणून अन्नदान देणाऱ्या भुकेची माझी पोटाची कळी भरवणारा कोणी आहे का, अशा पद्धतीने तो आलेला ब्राह्मण बोलतो. बोलताना काय झालं करतास तुमने आसनी बैसविला भजन देवनी तर्क केला मन स्वागत पुसता झाला पुण्याला परिवार देवता आणि म्हणून अशा पद्धतीने तो ब्राह्मणवादी बाळ त्या ठिकाणी भुकेनं व्याकुळ झालेला आहे. भुकेनं तळतळ करतोय, माझ्या पोटामध्ये अन्नाचा स्तर नाहीये, मला कोणीतरी जेवायला द्या, मला कोणीतरी भोजन द्या. अशा पद्धतीने ते ब्राह्मणाचं बाळ होतं आणि म्हणून तो विप्र शर्मा नावाचा जो ब्राह्मण आहे
अंतर्निधी विप्रया आणि म्हणून मला त्या ठिकाणी आई वडील नाही, बंधू भाऊ बहीण नाही किंवा माझी पत्नी नाही, मुलगा नाही अशा पद्धतीने बोलतात आणि बोलता बोलता म्हणतो मला त्या ठिकाणी आपण मामाने स्वीकार जर केला आपल्या घरामध्ये जर मला ठेवलं तर मी त्या ठिकाणी तुमची सेवा करेन. अशा पद्धतीने तुमच्या सेवेमध्ये कधीच व्यत्यय येणार नाही किंवा सेवेमध्ये खंड कधीच पडू देणार नाहीये. अशा पद्धतीनं तो त्या विप्रशर्मा नावाच्या ब्राह्मणाला तो तीर्थाटनाला आलेला ब्राह्मण बोलतो कृष्ण भगवान की जय. आणि म्हणून झालेली सेवा म्हणण्यापेक्षा घेतली सेवा भगवंताच्या चरणावरती समर्पित. कसं तर आपोले आवळे नाही बोलत सखा रूपवंता वाचा त्याची साळुंकी मंजूळ बोलत सेवानी. याने साळुंकी मंजूळ बोलते पण बोलवणारा धनी वेगळा आहे. याने झालेली सेवा म्हणण्यापेक्षा केलेली सेवा भगवंताच्या चरणावरती समर्पित. सर्व ज्ञानवंत वयोवृद्ध तपोवंत मंडळीच्या चरणावरती समर्पित. श्रोते वाटोबाच्या चरणावरती समर्पित. आणि बोलिले वेळी बापुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुझे सिद्ध. या काही बोलता जर चुकीचं झालं असेल, अपशब्द झाला असेल किंवा एखाद्या बोलता स्पष्ट निघाला असेल तर तुम्हाला बुद्धीचा दर्शन करावा आणि जे काही गरज झालं आहे ते भगवंताचा प्रसाद कृपा करावा आणि या ठिकाणी जे योग्य आहे त्या ठिकाणी स्वीकार करावं. अशा पद्धतीने जर काही चुकीचं असेल तर माझ्या अंतर्मुखीचा दोष आहे अशा पद्धतीचं समजावं ते मला प्रसाद करावं. अशा पद्धतीने करतो आणि माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्ण करतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.